संतोष बांगर यांनी 50 खोके घेतले असं तानाजी मुटकुळे यांनी म्हटलंय। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर आरोप केलाय। लोक विसरले असतील, त्यांना आठवण करून द्यावी लागते असं मुटकुळेंनी म्हटलंय। जे जात होते तिथे ते लोकांनी घोषणा दिल्या आहेत, 50 कोटी एकदम ओके खोके काहीतरी म्हणतात ना, ते कुणी घेतली 50? संतोष बांगरनं 50 कोटी घेतलेच आहेत ना, ते काय जगजाहीर आहे। सत्तांतराच्या वेळेस त्यांनी मग तुम्हाला मदत केली, मग तुमचा आता आरोप होतोय त्यांच्यावर? कधीच त्यांनी स्वतःनं मदत आम्हाला केली नाही, त्यांची काय आवश्यकता नव्हती आणि त्यांचं आणि माझं कधीच जमलेलं नाही। साहेब, तुम्ही या अगोदर कधीच म्हणले नाही की 50 खोके घेतले हाताने, म्हणजे एकोणीकडे तरी आरोप होत आहेत आणि तुम्ही म्हणतायत की त्यांनी 50 खोके घेतले। आता खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावर जर आरोप करत असली तर आम्ही काय सोडणार थोडी, तर आणखी खूप आमच्याजवळ आहे। एक महत्त्वाची घडामोड, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत। जागा वाटपासंदर्भात दोघांमध्ये 1.5 तासापासून चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची याआधी पहिली बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे। जागा वाटपाचं धोरण काय असावं या संदर्भात बैठकीत चर्चा झाली। मनसेला साधारण 80 ते 100 जागा हव्या आहेत, त्यात विजयाची खात्री असलेल्या जागा मनसेला हव्या आहेत। 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 1 जागा मनसेला हवी असल्याची सूत्रांची माहिती आहे। जागा वाटपाची पहिली बैठक समाधानकारक नसल्यानं उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती गेल्याची सूत्रांची माहिती आहे। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासोबत गेल्या रविवारी संजय राऊतांनी जागा वाटपाच्या पेचासंदर्भात चर्चा केली। संजय राऊतांची प्रकृती ठीक नसल्यानं ते राजकीय घडामोडींपासून दूर आहेत, त्यामुळे वाटाघाटीसाठी उद्धव ठाकरेंना स्वतः राज ठाकरेंच्या भेटीला यावं लागलं। दोन्ही पक्षात निर्माण झालेला पेच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मिळवून सोडवू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। वाटाघाटीत असलेले वरुण सरदेसाई हे देखील राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी गेलेत। दोन भाऊ एकत्र येण्यानं महायुतीवर परिणाम होणार नाही, भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही असं अनिल बोंडे यांनी म्हटलंय। राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटीवर खासदार अनिल बोंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दोन भाऊ एकत्र आले तर ते कोणत्याच माणसाला वाईट वाटणार नाही, पण त्यांच्या युतीचा भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर थोडासाही परिणाम होणार आणि त्याच्यामुळे ते युती करून किंवा वेळेवर काही गणित करून त्याचा काही फारसा उपयोग नाही। तरी दृश्य वरुण सरदेसाई आपण या ठिकाणी पाहतोय। उद्धव ठाकरे भेटीसाठी म्हणून शिवतीर्थवर आलेले होते। तब्बल 1.5 तास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती। आता शिवतीर्थहून उद्धव ठाकरे निघतील। जागा वाटपासंदर्भात या दोघांमध्ये जो काही पेच होता शिवसेना आणि मनसेतला जागा वाटपासंदर्भातला, त्याबद्दलची चर्चा करण्यासाठी म्हणूनच उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आले होते। तब्बल 1.5 तास, 12 वाजल्यापासून आता 1:30 वाजलेला आहे, 1.5 तास या दोघांमध्ये चर्चा झाली। वरुण सरदेसाई सुद्धा शिवतीर्थ निवासस्थानी होते। तर शिवतीर्थ निवासस्थानाहून वरुण सरदेसाई निघतायत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, अपडेट्स काय? बघा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास 2 तास चर्चा झालेली आहे आणि चर्चेचा मुद्दा आहे मुंबई महापालिकासाठी जागा वाटप आणि अन्य महापालिका आहेत त्यामध्ये जागा वाटपाचं नेमकं धोरण काय असावं। शिवसेनेकडून याआधी मुंबई महापालिकेसाठी ऍडव्होकेट अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर मनसेकडून मुंबई महापालिकेसाठी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। आणि पहिली बैठक, प्राथमिक बैठक धोरण ठरवण्यासंदर्भातली पार पडली आणि तीच बैठक असमाधानकारक झाल्यानं पुढची बोलणी थांबली होती आणि हा जो पेच आहे तोच सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भेटले। जवळपास 2 तास चर्चा झाली आहे आणि या भेटी मनसेचे
या भेटीवेळेस शिवसेना युबीटीचे आमदार आणि जे जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी आहेत ते वरुण सरदेसाई उद्धव ठाकरेंबरोबर होते. हा पेच सोडवण्यासंदर्भात गेल्या रविवारी संजय राऊत यांच्या निवासस्थानीही त्यांच्याशी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी चर्चा केली. स्वतः राज ठाकरे यांनी या दोन नेत्यांना संजय राऊत यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं होतं. शिवसेना युबीटीला 2017च्या मुंबई महापालिका स्थितीनुसार जागा वाटपाची बोलणी करायची आहे, तर मनसेला पूर्णपणे नव्या पद्धतीनं या बोलणीला सुरुवात करायची किंवा नव्या पद्धतीचा पाठ असावा, नव्या पद्धतीनं मांडणी असावी असं मनसे नेत्यांचं म्हणणं आहे. आणि यावर काही मुद्दे पेचाचे निर्माण झाले आणि तेच सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे हे आज राज ठाकरे यांना भेटले अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळते आहे. जवळपास 2 तास चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई हे हसतमुखानं बाहेर पडलेले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचंही धोरण हेच आहे की अगदी तुटेपर्यंत ताणलं जाणार नाही याची खबरदारी दोन्ही पक्षाकडून घेतली जावी. कारण 20 वर्षात पहिल्यांदाच 2 राजकीय एकमेकांचे शत्रू असलेले पक्ष शिवसेना आणि मनसे हे मुंबई महापालिका किंवा महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे कुठेही वाद हे ताणले जाऊ नयेत आणि त्याचा फटका 2 पक्षांना किंवा पक्षातल्या कार्यकर्त्यांना होऊ नये आणि आपल्या राजकीय विरोधकांना त्याचा फायदा होऊ देऊ नये असं धोरण आहे. आणि यावरच आता कदाचित जे मतभेदाचे मुद्दे आहेत ते दूर झाले असावे आणि पुन्हा जागा वाटपाची बोलणी सुरू होऊ शकतील असं कळतं आहे. नक्कीच दिनेश, ही दृश्य आपण पाहतोय. काही क्षणापूर्वीचीच ही दृश्य उद्धव ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे शिवतीर्थहून निघाले तेव्हाची ही दृश्य. 12 वाजल्याच्या आसपास उद्धव ठाकरे पोहोचलेले होते शिवतीर्थवर. तब्बल 1.5 तासाहून अधिक काळ यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. ही दृश्य